नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर पद्मा कुलकर्णी यांच्या वृक्ष माझा पाठी राखा ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच नम्र विनंती. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकन तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, सुरू करूयात. डॉक्टर पद्मा कुलकर्णी लिखित अनोखे सोबती. 40-50 वर्षांपूर्वीनं आमचे आईवडील इथे या छोट्याशा गावात राहायचे. खरं तर आमचं हे घर गावाच्या अगदी दूर, एकटं वाटावं असं लांब आहे. पण इथली नितांत सुंदर, स्वच्छ, आल्हाददायक हवा, घराजवळून झुळझुळत वाहणारा छोटासा ओढा, घराच्या आजूबाजूला असलेली ही घनदाट झाडी आणि त्यात दुरून दिसणारा हा मंगलोरी लाल लाल कौलांचा सुंदर बंगला. आईला खरं तर इथं राहायला फारसं आवडत नव्हतं. आईचं मतही तुझ्याच सारखं, आजूबाजूला बोलायला कोणीही नाही. पण खरं सांगू का सावित्री, मला अगदी लहानपणापासून इथे राहायचं खूप वेळ. पण लहानपणीसुद्धा आम्हाला इथे राहायला फारसं मिळायचं नाही. शिक्षणासाठी म्हणून आधी शहरात, नंतर नोकरीसाठी म्हणून बाहेर. आईबाबा गेल्यानंतर पुष्कळ वेळा वाटत होतं की हे घर विकून टाकावं. पण ज्या ज्यावेळी घर विकण्याच्या उद्देशानं मी इथे येई त्या प्रत्येक वेळी माझे हे अनोखे सोबती मला अगदी भुलवून टाकत. त्यांच्या सहवासात राहण्याची ओढ अनावर होई. माझे हे सोबती मला सारखे बोलावतायत असा मला भास होई, आणि म्हणून तुझ्या मनाविरुद्ध मला हा निर्णय घ्यायला लागला ग सावित्री. सावित्री, अगं हा इथला निसर्ग इतका सुंदर आहे की तू सुद्धा नक्कीच इथे रमशील. हे बघ, उगाच अशी दुःखी होऊ नकोस. चल उठ, चल माझ्याबरोबर. अगं आपण आपल्या बागेत काम करूया. बघ ना, बघ मोगरा कसा फुललाय बघ, तो निशिगंध बघ, आणि हा भाजीपाला बघ. अगं मुंबईला हे असं दृश्य डोळ्यांनी पाहायला तरी मिळत होतं का? अगं ती गंमत बघ, कळ्या कळ्यांची लपाछपी चालली आहे. खरं तर क्षणात त्यांचं जीवन संपणार आहे, पण ना खंत ना खेद. प्रत्येक क्षण ब्रह्मानंदात डोलतायत, सुगंध लुटत सुटले आहेत. तो बघ माझा वडराज मला खुणावतोय. चल की त्या ओट्यावर बसू, आपण फक्त ह्या जगाच्या दृष्टीनं मुक्या असलेल्या माझ्या मित्रांशी बोलू. चल चल चल, उठ लवकर. हे बघा, तुम्हाला लागलंय वेड. तुमच्यासारखी मी काही वेडी नाही. तुम्हीच जा बागेत आणि खुशाल बसा त्यांच्याशी बोलत. काय तर म्हणे, ही झाडं माझ्याशी बोलतात. कुणाला खरं तरी वाटेल? नसती खुळं एक एक. दिवस दिवस त्या चिखलात बुडायचं, झाडांना कुरवाळत बसायचं. माझ्याच्यानं होणार नाही हो. चांगला मुंबईचा एवढा देखणा फ्लॅट सोडून इथे तुमच्यासाठी यावं लागलंय मला. माझा दिवस जाता जात नाही इथे. इथे न करमणूक का नाही शेजार. कुणाला हाक दिली ना, आपल्यावर काही संकट आलं तर आपण मेल्यावर मदत मिळणार. शुद्ध रानटी जीवन आहे हे. माझा जीव इथे गुदमरतोय हो. इथे येऊन 5 वर्ष होत आली आहेत, पण मला इथे मुळीच करमत नाहीये. खरंच या दिवाळीला जाऊया का हो आपण मुंबईला? आपला सारंग, सुषमा, छोटासा नातू सलील, मला त्यांची फार फार आठवण येते हो. जाऊयात की परत. ती दोघं सारखी बोलवत असतात. सोन्यासारखा नातू दुसऱ्याच्या घरी राहतोय आणि मी त्याची आजी बसली आहे इथे माशा मारत. खरंच जाऊया का हो मुंबईला? हे बघ, तुला मुलाची आठवण येतोय ना, मग तू खुशाल जा ना. हे बघ, मी माझं उरलेलं आयुष्य आता इथे शिवपुरीत घालवणार आहे. पुन्हा पुन्हा तुमचं तेच ते ऐकून ना मला कंटाळा आलाय. तुम्हाला एकटं इथे सोडून या जंगलात? नाही, मला इथनं जाववणार नाही तुम्हाला एकटं सोडून, हे माहिती आहे तुम्हाला. हे बघ सावित्री, मी इथे एकटा अजिबात नाही आहे. इथे माझे हे अनोखे सोबती माझ्या सोबतीला आहेत की. तू जा ना आपल्या सारंगकडे. इथे तुझा मानसिक कोंडमाराच होतोय. आणि माझी मुळीच काळजी करू नको. आपली सारजा माझं जेवण खाण करेल. खरंच जा तू.
हातात काठी घेऊन सदानंदराव व्हरांड्याच्या पायऱ्या भराभरा उतरून समोरच्या वडराजाच्या पारावर जाऊन बसले. त्यांच्या बंगल्याच्या चारही दिशेला 4 मोठमोठाले वृक्ष संरक्षकाप्रमाणे ताठ उभे होते. प्रशस्त व्हरांडा होता, चांगला 8 फूट लांबीचा. समोरासमोर प्रशस्त दरवाजे, एकूण खोल्या 6. प्रत्येक खोलीला भरपूर उजेड, खेळती हवा. घरात कुठेही बसलं तरीही चारही दिशांना असलेली 4 झाडं सदानंदरावांना दिसत. पूर्वेला होता वड, त्याचं नाव वडराजा. नावाप्रमाणे राजेशाही, चांगला पुरातन. त्याचं खोड हाताच्या मिठीत मावत नसे. इथे राहायला आल्यावर ह्या राजाभोवती संगमरवरी दगडांचा छानसा वर्तुळाकार ओटा सदानंदरावांनी करून घेतला होता. त्याच्या पारंब्या डौलात डुलत होत्या. वेगळा झोका बांधायची गरजच नव्हती. पश्चिमेला वृक्ष होता पिंपळ वृक्ष. त्याचं नाव ठेवलं होतं पिंपळ बाबा. तर उत्तरेला डोलत होता औदुंबर. त्याला हाक मारत औदू तात्या. दक्षिणेला कडुनिंब, त्याच्याशी गप्पा मारताना सदानंद कडूभाऊ म्हणून हाक मारत. या 4ही वृक्षांना चौथरे बांधून बसायला जागा केलेली. आजूबाजूला शोभेची फुलांची छोटी छोटी झाडं. मदतीला सदैव सारज्याचा पती शंकर हा येत असे. हे दोघे सदानंद निंबाळकरांच्या घरी सदैव पडेल ते काम करत. रात्री झोपण्यापुरते शेजारच्या झोपडीत जात. डोंगराखालची भात शेती, नारळी बागा, आंब्याची झाडं यांची देखरेख करण्याकरता निंबाळकरांच्या घराण्याची देखरेख व्यवस्था ह्याच जोडप्याकडे होती. पूर्वी शंकरचा बाप होता, आता शंकर आणि सारजा निंबाळकरांची इस्टेट प्रामाणिकपणे सांभाळत. शंकर दूर शेतात दिसत होता. सदानंदराव ओट्यावर बसून हसत वडराजाकडे बघत म्हणाले, काय राजेसाहेब, आज गप्प का? आमच्याशी बोलायचं नाही का काय? वडाची पानं एकमेकांवर आदळली. फांद्या हालायला लागल्या, पारंब्या झुलायला लागल्या. पण वडाच्याकडून त्याची ती सळसळ गुणगुणणारी भाषा आज काही केल्या सदानंदरावांना ऐकू येईना. ते उठले, गोल फिरले, झाडाला त्यांनी हाताने कुरवाळलं. राजेसाहेब, प्रकृती ठीक आहे ना? नाराजी कशाची हो? तरीही वडराजे स्तब्धच. आपल्या सोबत्याचं हे वागणं बघून सदानंद चक्रावले. गेली 4 वर्ष सदानंदांना आपल्या या सोबत्यांचा एक अनोखा सहवास, आनंद मिळत होता. कदाचित इतरांना हे खोटं वाटेल, पण ही झाडं बोलतात, जीवापाड प्रेम करतात, हा अनुभव सदानंदांनी घेतला होता. त्यांना आठवली ती पहिली सुरुवात आणि मग अनभिज्ञ वाटणारं कोडं चटकन सुटलं. घर विकण्यासाठी म्हणून गिऱ्हाईकांसह जागा पाहण्यासाठी मुंबईहून आपण इथे या बंगल्यात आलेलो होतो. जेवण, गप्पा गोष्टी, व्यवहाराची बोलणी झाली. बंगल्याला लागून असलेली शेतीही घ्यायला ते तयार होते. व्यवहार पटला होता. मीही चिंतामुक्त होऊन बघत होतो, कारण इकडे या शिवपुरीत येऊन राहायला कोणीही तयार नव्हतं. एकच मुलगा, तो आणि त्याची पत्नी, त्यांना मुंबईच्या ऐशोआरामी जीवनाची सवय जडली होती. इथे येऊन राहणं माझ्या पत्नीला सुद्धा नकोसं वाटे. पत्नीलाच नकोसं वाटत होतं तर मुलगा आणि सून इथला व्यवहार कसे सांभाळणार? सारजा, शंकर वर्षाकाठी उत्पन्न देत होते, पण ही जमीन विकून मुंबईतच मोठा ब्लॉक घ्यावा अशी बायकोची इच्छा. हा व्यवहार होणार म्हणून मी खुशीत झोपलो. रात्रीचे 2-2:30 वाजले असावेत. किर्र रातकिडे ओरडत होते. आजूबाजूला गुडुप्प काळोख. काळा बुरखा ओढून स्तब्ध बसलेली धरित्री. मला कळेना अशी अचानक जाग कशी आली ते. हातात विजेरी घेऊन पहिल्यांदा संपूर्ण बंगल्यासभोवती फिरून बघितलं, कुणीही नव्हतं. सारं कसं शांत शांत. उगाचच भास झाला असेल असं समजून मी पुन्हा झोपलो. थोड्या वेळानं माझ्या पायाला गुदगुल्या झालेल्या जाणवल्या. कोण आहे ते? मी चटकन उठून बसलो. इकडे तिकडे बघितलं. पाय पलंगाखाली सोडले आणि नवल घडलं. माझ्या पायाला एका जाड मुळानं विळखा घातलेला होता. आधी मला वाटलं सापच.
उजेडात बघून मी ते मूळ हातानं धरून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, पण ते मूळ जमिनीत पक्कं रुजलेलं होतं. जोरात ओढण्याचा प्रयत्न करताच ध्वनी जाणवला. अरे मित्रा, तू आम्हाला विसरलास. आम्ही तुझे सोबती आणि आम्हाला तू विकतोयस. मित्रा, अरे त्यापेक्षा तू इथे ये, आमच्या सहवासात राहा. पूर्वापार आम्ही तुझे वृक्षमित्र आहोत. हातातल्या मुळांचा स्पर्श एखाद्या हस्तस्पर्शाप्रमाणे जाणवत होता. मंद श्वासोच्छवास मला जाणवायला लागला. अनामिक भीतीनं अंगावर शहारे आले. कोण आहात तुम्ही? असे लपता का? माझ्या समोर या ना. पुन्हा ध्वनी जाणवला. मित्र, आमचं रूप तुझ्या वाड्यातैकी उभं, प्रकट स्वरूप वृक्षांचं. वड, पिंपळ, औदुंबर आणि कडुलिंब. आम्ही चौघेही तुझे जीवाभावाचे सोबती आहोत. मंद चालणारा श्वासोच्छवास हाताला स्पर्श करून घेतला. वाटलं आपल्या जवळच कोणीतरी उभं आहे. पुन्हा मला समजेल असा आवाज कानाशी गुणगुणला. मित्रा, तू इथे आमच्या संगतीत राहायला ये. बालपणापासनं तुला आमचं वेड आहे. आम्ही तुझी वाट बघतोय. आम्हाला विकून तुला शांतता लाभणार नाही. अरे, आम्ही वर्षानुवर्ष तुझी वाट बघत इथे उभे आहोत. आम्ही सर्वांशी मुळीच बोलत नाही. हजारात एखाद्याशी आमची दोस्ती जमते, त्याला आमची भाषा कळते. मित्रा, तू इथे ये. आम्ही तुझी वाट पाहत आहोत. तू इथे आल्यानंतर रोजच्या आपल्या गाठी भेटी होतील. मन मोकळं बोलता येईल. या जगातली अनेक गुपितं आज वर्षानुवर्ष आम्ही जपून ठेवली आहेत. ती आम्हाला तुला सांगायची आहेत. तुझ्यानंतर कदाचित आमचाही नाश होईल लवकरच. हल्ली जोरात चाललेली वृक्षतोड आमच्यावरही संक्रांत आणेल. पण त्याआधी आम्ही तुझ्याशी मन मोकळं बोलून घेऊ इच्छितो. तू इथे ये, खरंच ये. आम्ही तुझी वाट बघतोय. तुला आमच्या सहवासात राहायला आवडणार नाही का? पुन्हा सांगतो, मी तुझा खूप जुना दोस्त वडराज तुला सांगतोय की ही जागा विकू नकोस. नको विकूस. आणि आश्चर्यच घडलं. हातातनं मूळ झरकन निसटलं. जमिनीत गुप्त झालं. तिथे खूण सुद्धा मागे राहिली नाही. मी चांगलाच सावरलो होतो. झोप पार पळून गेली होती. मनात विचारांचा कल्लोळ उडाला. काय करावं? बायको इथे यायला तयार नाही. मला एकट्याला येऊ देणार नाहीत. निर्णय घ्यावा तरी कोणता? हे सोबती का बायको? कोणाचं ऐकून आपल्याला शांती लाभणार आहे? इथली शांती आणि इथलं शांत निसर्ग सानिध्य मला नेहमीच आवडत होतं. मनाची घालमेल सुरू होती. अखेर जागा न विकण्याचा जेव्हा ठाम निर्धार केला तेव्हाच शांत झोप लागली. लहानपणापासून या चारही झाडांवर माझं फार प्रेम होतं. माझी सुखदुःख, रुसवे फुगवे या सवंगड्यांनीच ऐकून घेतले होते. त्यांच्या सहवासाची वाढणारी ओढ, एकदा तरी त्यांच्या जवळ जाऊन बसण्याची आवड मलाच का वाटत असे? आज इतकी वर्ष उलटली तरी सुद्धा मन सारखं इथेच का ओढ घेतंय? त्याचं कोड उलगडलेलं होतं. प्रसन्न निद्रेत असताना वडराज, पिंपळबाबा, कडूभाऊ, अवधूत आत्या एक एक जण येऊन मला गमती जमती सांगून खुलवत होते. काही अनाकलनीय गुपितं त्यांनी मला त्याच रात्री सांगितली. त्यातली काही मी लिहून ठेवण्याचा प्रघात ठेवला. अडचण हीच होती की काही वेळेला त्यांची भाषा इतकी गूढ असे की मला मुळीच कळतही नसे. पण तरीसुद्धा ते ध्वनी मी तसेच लिहून ठेवायला लागलो. हेतू हा की माझ्या मागे कोणीतरी त्याचं संशोधन करेल, त्याचा अर्थ लावेल. कदाचित जगाचं हित किंवा संकटापासून बचाव मार्ग ह्याच ध्वनीत असतील. पण मग हे सोबती आज गप्प का?
माझ्याशी यांचा आबोला काय आज? सदानंदांनी जागा न विकता इथेच राहायला येऊन 4 वर्ष होत आली होती. रोज अगदी पहाटेला उठून बागेत फिरून या सोबत्यांशी हितगुज करण्याची संधी ते साधत असत. आता तोही असे. त्यांच्या पत्नीला वाटे की हे एक वेड आहे. पण खरी गोष्ट अगदी वेगळी होती. सदानंद वडराजाजवळ उठून उत्तरेला असलेल्या अवधूतात्याकडे गेले आणि म्हणाले, "काय तात्या, आज तुम्ही सुद्धा गप्प का?" अवधूतात्यांनी आपली पानं फांद्या हलवल्या, सदानंदाचं स्वागत केलं. तात्या म्हणाले, "हे बघ सदा, तू तू जाऊ दे तिला मुंबईला. नातवाच्या सहवासाची ओढ लागली आहे. पण तू मात्र दिवाळीत इथेच थांबायला हवायस. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुला एक अनोखी भेट देणार आहे." अरे तात्या, मग आपले वडराज गप्प का? माझ्याशी आज बोलत नाहीयेत ते. तुला त्याचं कारण नक्की ठाऊक असेल, सांग की मित्रा मला. मित्र, तेवढं मात्र विचारू नकोस. हे वडराज तपस्वी आहेत. त्यांना भूत भविष्य वर्तमान सारं काही कळतंय. म्हणून कदाचित ते. म्हणजे आमच्यावर काही संकट येणार आहे का काय? हे बघ मित्रा, सांग मला, मी मुळीच दुःख करणार नाही, सांग ना. सदानंदांच्या प्रश्नाला औदुंबर तात्यानं उत्तर दिलंच नाही. ते एकदम गप्पच झाले. सदानंद तिथून पश्चिमेकडच्या पिंपळ बाबाला म्हणाले, बाबा तुम्ही तरी बोला ना. काय घडणार आहे ते सांगा ना. मला माझे सोबती म्हणवता, मग मला मदत नाही करणार का? हे बघ सदानंद, तुझं हित कशात आहे ते आम्हाला चांगलंच कळतं. जिथे हवी तिथे आम्ही अवश्य मदत करू, पण निसर्ग नियमात आम्ही ढवळाढवळ करणार नाही. मृत्यू अटळ आहे, तो टाळणं आमच्या हाती नाही. तू सावित्रीला मुंबईला जाऊ दे. कडूभाऊ सुद्धा तेच म्हणाले. काहीतरी अघटित घडणार म्हणून थरथर कापरत सुटलं. सदानंद मटकन वडराजाच्या खालीच कोसळले. वडराजानं पारंब्याच्या सहाय्याने पानांनी त्यांना वारा घातला. अरे असा दुःखी का होतोयस? येणारी संकट म्हणूनच अनभिज्ञ असतात. संकटांना घाबरून उपयोग होणार नाही. आम्ही आहोत की तुझ्या पाठीशी. तुला सुरुवातीला सांगितलेलं संजीवन मात्रा रस पत्नीजवळ दे. तो ईश्वर दया करेल. सदानंदांना राहावेना. त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी वडराजाला मिठी घातली आणि म्हणाले, "राजा, तुझा शब्द ईश्वर रूप आहे, पण धोका कुणाला आहे ते सांग. मला ह्या वयात दुःख देतोयस. त्यापेक्षा माझा मृत्यू आला तर बरं. माझा मृत्यू कधी आहे ते सांग की." मित्र, आपली संगत थोडी आहे, पण त्याआधी तू सावध राहा. आम्ही आहोतच. चारही दोस्त एकदम गप्प झाले. एका अनामिक भीतीनं सदानंद घरात शिरले. ते गप्प गप्प पाहून सावित्री म्हणाली, "अहो, असे गप्प का तुम्ही? तुमची इच्छा नसेल ना तर मी नाही जाणार मुंबईला. हे काय बोलतच? हे बघा, तुम्ही येणार असाल तर मी जाईन." "हे बघ सावित्री, तू पुढे जा. माझं इथलं शेतीचं काम पूर्ण झालं की मी लगेच निघेन." सदानंदाची दुःखी निर्वाणाची भाषा ऐकून सावित्री पुढे काही बोलली नाही. मुंबईला जाण्याचा तिला आनंद वाटत होता. आपला नातू, मुलगा, सून यांच्या आठवणी फेर धरून नाचायला लागल्या. मनाचं वारू केव्हाच मुंबईला जाऊन पोचलं. दिवाळी 15 दिवसांवर आली होती. सावित्रीबाई दिवाळीचं करण्यात दंग होत्या. सुनबाईंना सासूबाई आल्यामुळे मोठा आधार वाटत होता. नातू सलील आजीचा खूप लाडका होता. सारंगनं विचारलं, "अगं आई, उद्या लक्ष्मीपूजन, अजून बाबा कसे नाही आले?" "अरे येतो म्हणाले, पण खरं सांगू का, तुझे बाबा त्या पिंपळ वड औदुंबराच्या संगतीत तासनतास बसून असतात. सारखं काहीतरी लिहित असतात. आता इथे आले ना की आपण त्यांना तिकडे जाऊ द्यायलाच नको. मला त्यांची सारखी काळजी वाटते रे." बाबांची वाट पाहून पाहून सारंगनं लक्ष्मीची पूजा केली. आनंदात जेवणं झाली.
गोड पुरणपोळीची गुंगी डोळ्यांवर चढली. सावित्रीबाई आडव्या झाल्या. अर्धवट गुंगीत त्यांच्या कानाशी हवेसरशी गुणगुण जाणवली. सावित्री उठ, उठ सावित्री, तो सलील कुठं आहे ते बघ. सलीलला सांभाळ सावित्री. त्यांनी डोळे उघडले, इकडे तिकडे बघितलं. सलील पुढच्या दाराशी खेळत होता. आपल्याला उगाचच भास झाला असं वाटून त्यांनी पुन्हा डोळे मिटले. त्यांना गाढ झोप लागली. सुषमा, सावित्री गाढ झोपेत होत्या. त्यांना काय माहिती की आपली ही झोप आपल्या लेकराला दुःखाच्या खाईत लोटणार आहे म्हणून. सावधगिरीचा इशारा मिळूनही त्या सावध झाल्या नाहीत. मोठमोठ्याने आवाज, गोंगाट ऐकला आणि त्यांना जाग आली. दचकून दोघेही उठल्या. अहो सारंग, आपला सलील कुठे आहे आणि हा आरडाओरडा कसला चाललाय? सर्वजण गॅलरीत धावले. समग्र रहिवासी गॅलरीत खिडक्यातून दारातून डोकवत होते. सावित्रीच्या अंगाला थरकाप सुटला. सुनबाई, सुनबाई, अगं आपला सलील कुठे आहे सुनबाई? समोरच्या रस्त्यावर खूप गर्दी जमली होती. लहान मुलाचा अपघात हा शब्द ऐकून त्या खालीच बसल्या. सारंग रस्त्यावर धावला, शेजारी धावले. गर्दीच्या वर्तुळाला बाजूला करत त्यांनी आत प्रवेश केला. अपघात झालेलं मूल बघून सारंग मटकन खालीच कोसळला. अहो, तुमचा मुलगा आहे का? अरे किती गोड मुलगा आहे. आणि घाबरू नका, अहो घाबरू नका, त्याला उचला, आपण त्याला पटकन दवाखान्यात घेऊन जाऊ. लोकांनी सारंगाला धीर दिला. सावित्री, सुषमा रडत रडत धावल्या. एवढ्या गर्दीतही सावित्रीला पुन्हा गुणगुण जाणवली. संजीवन रस दे, बरं वाटेल त्याला. सावित्रीबाईंनी दुर्लक्षच केलं. ही कसली भुताटकी? त्या घाबरल्या. सारंग, सुषमा, सावित्रीबाई सर्वजण रात्रभर दवाखान्यातच होते. सलीलला ऑपरेशनसाठी नेलं होतं. तिघांनाही काही सुचत नव्हतं. असं कसं अघटित घडलं? इकडे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर सदानंद उदास होते. 10 वेळा वृक्षांजवळ जाऊनही कुणी त्यांच्याशी धड बोलत नव्हतं. अवधूत तात्या मात्र म्हणाले, सदानंद, आज रात्री बरोबर 12 वाजता इथे ये. फक्त तुलाच ही अनमोल भेट देतोय. औदुंबराचं फूल कुणाला दिसत नाही, दिसलं तरी मिळत नाही. ते जपून ठेव. घरात सदैव शांती, लक्ष्मी टिकून राहील. इकडे आजोबाला अनमोल औदुंबर फूल मिळालं तर तिकडे नातू सलील मृत्यूशी लढत होता. सदानंदांनी आपल्या वहीत औदुंबर फूल मिळायची नोंद केली. सोबत्यांचा आबोलाही लिहिला. त्यांना काही केलं झोप लागेना. पहाटेला केव्हा तरी डोळा लागला. रोजच्याप्रमाणे पहाटेची प्रभात फेरी वडराजाभोवती घातली तर अंगावर पटापटा पाण्याचे थेंब पडले. त्यांनी चमकून वर बघितलं. वडराज, वडराज, तुम्ही गप्प का? हे पाणी आहे का अश्रू आहे? काही वाईट? माझी सावित्री? वडराज काही बोले ना. कडूभाऊ म्हणाले, सदानंद, तू आज पहिल्या गाडीनं मुंबईला जा. सोबत्यांची गूढ भाषा, स्तब्धता त्यांना काहीतरी घडल्याचं सुचवत होती. सदानंद भीत भीत धडधडत्या हृदयानं मुंबईच्या घरापाशी पोहोचले. ब्लॉकला कुलूप बघून त्यांना धस्स झालं. शेजाऱ्यांनी दवाखान्याचा पत्ता सांगताच ते दवाखान्याकडे वळाले. सदानंदांना बघताच सावित्रीबाई धावल्या. मुलाला, सुनेला त्यांनी विचारलं, सावित्री, सावित्री, सलीलला ते संजीवन रस औषध दिलं का? तू बरोबर आणलं होतंस ना ते? सावित्रीबाईंना आत्ता कुठे आठवलं. आपल्याबरोबर दिलेलं औषध, आपल्या कानातली गुणगुण. त्यांनी भराभर सगळं काही आपल्या पतीला सांगितलं. बघा बघा मुलांनो, माझे सोबती आपल्याला कुठेही कसे मदत करतात ते. आता तरी तुमचा विश्वास बसेल ना? आणा बरं ते औषध. माझा विश्वास आहे त्या औषधानं सलील नक्की बरा होईल. सदानंदाचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत डॉक्टर बाहेर आले. काय झालं डॉक्टर, माझा मुलगा? सॉरी सारंग, आम्ही खूप प्रयत्न केला पण सलील अकस्मात गेला. सुषमाचं दुःख अनावर होतंच, पण सावित्रीबाई स्वतःला दोषी समजत होत्या.
आपल्याला सावधान करूनही आपण झोपलो ही खंत त्यांना जाणवत होती. काळ पुढे सरकत होता. सदानंद शिवपुरीकडे परतले. सावित्रीबाई काही दिवस मुंबईतच राहणार होत्या. सदानंदांनी आपल्या सोबत्यांनी सांगितलेला शब्दन लिहून ठेवायचं व्रत स्वीकारलं. आपण चुकलो. संजीवनी हाती असूनही नातू गमावला हे दुःख होतच. आता निदान जगाला तरी फायदा व्हावा. कडूभाऊ बोलत होते. हल्ली प्रदूषण फार वाढलंय. लोक माझा उपयोग करून घेत नाहीत. कडुलिंबाची झाडं वाढवली तर हवा शुद्ध होते. पांढरे डाग, त्वचा विकार माझ्या पाण्यानं बरे होतात. वर्षातून एकदाच पाणी टाकतो भूमीवर. कॅन्सरवर उपाय सांगा ना कडूभाऊ. लिही समजतंय का बघ. र न म ग र क ड ल ब. याचा अर्थ वेळ येताच कळेल. ऐक, संगत आपुली थोडी, विनाशाकडे झुकते गाडी. पिंपळ बाबा म्हणाले, मुकी बहिरी होती बरी माझ्या सहवासाने. तू जाण लिहून ठेव अनमोल ठेवा. प न र स फळ चण. अवधूत तात्या म्हणाले, कॅन्सरवर माझं जलपान अमृत रस. झपाटल्यासारखे सदानंद औषध विचारून लिहायला लागले. सोबती काही भाषा सांकेतिक बोलत. बघू कुणाला त्याचा शोधार्थ लागला तर. झपाटल्यासारखे सदानंद आपल्या सोबत्यांचं बोलणं लिहून ठेवायला लागले. सुरुवातीपासून तारीखवार नोंद वहीत केलेली होती. दिवसच्या दिवस जात होते. वह्यांवर वह्या भरत होत्या. वृक्षराजांनी पृथ्वीच्या पोटातल्या रत्नांचे धनांचे साठे दाखवले तर पिंपळबाबांनी पानातल्या गमती जमती सांगितल्या. चौघेही एक दिवस म्हणाले, सदानंद संगत आता थोडी, जतन ठेवा पुत्रासी द्यावा. बस चारही वृक्ष गप्प झाले. इकडे सावित्रीबाईंच्या कानाशी वाऱ्याबरोबर गुणगुण जाणवली. सावित्री, सारंगासह इथे ये. सदानंदाचा अनमोल ठेवा ताब्यात घे. हे शब्द आले कुठून? सावित्रीबाईंना पतीची काळजी वाटायला लागली. त्या सारंग सुषमासह शिवपुरीत दाखल झाल्या. त्यांना पाहता सदानंदांनी ओळखलं. संदेश देण्याचं काम आपल्या सोबत्यांचं. त्यांनी विचारलंच, काय ग, माझ्या सोबत्यांनी निरोप दिलेला दिसतोय. आमची संगत थोड्या दिवसांची. सारंग, आलास छान झालं. माझा हा अमोल ठेवा ह्या वह्या जपून ठेव. तुला नाही समजलं तर कोणा वनस्पतीशास्त्र संशोधकाला दाखव. हे सगळं वाच. अरे ही माझी वेडी खुळी समजूत नाही आहे. माझे हे सोबती माझ्याशी कोणत्या गप्पा गोष्टी करत वेळोवेळी संदेश देत. आपण त्यांचं ऐकलं असतं तर माझा नातू सलील गेला नसता. वडराजांनी दिलेला संजीवनी रस जपून वापरा. माझा आता भरवसा नाही. माझ्या माघारी माझ्या सोबत्यांना नीट वागवा. आपली ही जागा विकू नका. बस एवढंच मला सांगायचं होतं. अहो हे काय अशुभ बोलताय तुम्ही? तुम्ही चांगले ठणठणीत आहात. तुम्हाला काहीही होणार नाही आहे. तुम्हाला काही झालं तर तुमच्या सोबती तुम्हाला नक्की वाचवतील असा मला विश्वास आहे. आता आम्ही आलोय ना इथे. आम्ही का आलोय तर तुम्ही इथे एकटे आहात म्हणून आलोय ना. सारंगनं पहिली वही उघडली, वाचायला सुरुवात केली. त्यातले संदेश, पृथ्वीच्या पोटातल्या हालचाली, भूत भविष्य वर्तमान काळातल्या घटनांची आगाऊ सूचना बघून त्याचं डोकंच चक्रावलं. आपले डॅडी वेडे नाहीत. वृक्ष त्यांच्याशी नक्कीच बोलत असले पाहिजेत. त्यांनी भराभरा पानं चाळायला सुरुवात केली. सलीलला असलेला धोका, मृत्यूची तारीख सगळं त्यात आधीच नोंद केलेलं होतं. काही भाषा अनभिज्ञ होती, पण अनेक अमूल्य औषधींची माहिती होती. मध्येच त्यांनी शेवटची वही उघडली, वाचली. संगत आता थोडी. तारीख होती उद्याची. सारंग थक्क झाला. त्याला झोप लागणं शक्य नव्हतं. पहाटे बाबा वडराजाला भेटायला गेले. तिथेच कोसळले. सारंग धावला.
आई आई अगं डॅडी. डॅडी गेले होते. अमोल ठेवा सारंगच्या जवळ ठेवलेला होता. श्रोते हो, ही होती डॉक्टर पद्मा कुलकर्णी यांची वृक्ष माझा पाठीराखा या कथासंग्रहातली कथा अनोखे सोबती. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.